नमस्कार मित्रांनो, माझं नाव अक्षय हरे फ्रॉम DG1 अलिबाग। आज मी तुम्हाला टॉप लोड हीटर मशीन आणि फ्रंट लोड हीटर मशीन या दोघांमधला फरक सांगणार आहे। ही आहे टॉप लोड हीटर मशीन। ही मशीन जी आहे ना, ही पर सायकलला तुमची एक 23 लिटरपर्यंत पाणी घेते आणि तुमची जी फ्रंट लोड मशीन येते ही पर सायकलला तुम्हाला 7.8 म्हणजे 8 लिटरपर्यंत पाणी घेते। आता या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे की ही मशीन जास्ती पाणी घेते, ही मशीन कमी पाणी घेते, बरोबर। तर ही मशीन जास्ती पाणी घेतल्या कारणामुळे हिच्यात जो हीटर आहे या पाण्याला गरम व्हायला जास्ती टाईम लागतो आणि या मशीनला तुम्हाला गरम होण्यासाठी पाण्याला कमी टाईम लागतो, जवळजवळ हाफ टाईम लागतो। दुसरी गोष्ट, तुम्हाला ह्या टॉप लोड मशीनमध्ये 45 डिग्री सेल्सिअस आणि 55 डिग्री सेल्सिअस हे सेट असतं ऑलरेडी। आणि तुम्ही जर फ्रंट लोडमध्ये आलात तर 20 डिग्री सेल्सिअस, 40 डिग्री सेल्सिअस, 60 डिग्री सेल्सिअस, नंतर 95 डिग्री सेल्सिअस, म्हणजे तुम्हाला 20 पासून 95 डिग्री सेल्सिअसपर्यंत ह्याच्यामध्ये तुम्हाला हीटर मिळतो। त्याच्यामुळे कसं आहे की ह्याच्यामध्ये कमीपासून एकदम जास्तीत जास्त पर्यंत तुम्हाला कपडे चांगली वॉशिंग क्वालिटी मिळते कपड्यांची। धन्यवाद।